हॅलो इंटरनेट, हॅलो यूट्यूब फॅमिली, कसे आहात तुम्ही सगळेजण? अ, स्पर्धा परीक्षेमध्ये सगळ्यात महत्त्वाचं असतं ते म्हणजे केलेला अभ्यास सतत करत राहणं. अनेक विद्यार्थ्यांना असं वाटत असेल, जर तुम्हाला हे असं वाटतंय, तर लवकरात लवकर सुधारा, की 2 वेळा, 4 वेळा, 5 वेळा मी पुस्तक वाचलं म्हणजे सगळं झालं. माझा अभ्यास झाला. स्वतःच्या मनाला समजवण्याचा प्रयत्न करू नका, की माझा अभ्यास झालेला आहे. मी 8-8 तास, 12-12 तास अभ्यास करतोय. आजकाल एम-पी-एस-सीच्या फील्डमध्ये बऱ्याचशा विद्यार्थ्यांना असे झटके लागतायत, की नाही सर आमचा अभ्यास झालेला आहे. आम्ही 4-5 पुस्तकं किंवा 4 विषय आमचे कंप्लीट झालेत, 5 विषय आमचे कंप्लीट झालेत. तर मित्रांनो कसं असतं अभ्यास कंप्लीट होतच नाही कधी. तो तर आमचा पण नाही झाला अजून. ठीक आहे. आम्हालाही शिकवताना किंवा शिकवण्याच्या आधी करंटचा डाटा, सामान्य अध्ययनाशी मॅच करणं, त्यानंतर करंट अफेअर्सच्या रिलेटेड शिकवणं, या सगळ्या गोष्टी आजही आम्हाला कराव्या लागतात. तर मित्रांनो तुम्हाला पण त्याच गोष्टी कराव्या लागतील की नाही? म्हणून कायम लक्षात ठेवा, की जेव्हा तुम्ही अभ्यास करताय, त्या अभ्यासाला एक प्रॉपर पद्धतीने मांडणी करा. परीक्षेला काय अपेक्षित आहे अशा पद्धतीने नोट्स बनवा. ओके. उगाच काहीतरी फापट पसारा किंवा कुणीतरी रेडीमेड असलेल्या नोट्स बनवून त्या फक्त रटायच्या आणि एक्झाममध्ये जायचं आणि एक्झाममध्ये दिवे लावून यायचे असं काही करू नका. ठीक आहे. लक्षात ठेवा, हे तुमच्या भल्यासाठी आहे आणि फ्युचरमध्ये के-जी रँकचा प्रोजेक्ट तुमच्या लवकरच समोर येईलच. जर इच्छा असेल तर या के-जी रँचला इथं माझ्याकडनं तयारी करून घ्या. ठीक आहे. लवकरात लवकर यावरती आपण बनवूयाच व्हिडिओ.